नमस्कार. व्हर्च्युअल C4 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या वतीने मी डॉक्टर हेमलता नांदुरकर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपणाला माहिती आहे की करोना संक्रमणाच्या या अत्युच्च शिखरावर आपला भारत देश पोचलेला आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्णांची वाढ होते आहे. या कोविड-19च्या संक्रमणग्रस्त काळात आपल्याला खरी गरज आहे ती मनस्वास्थ्याची. हळूहळू मनस्वास्थ्यातील हा बिघाड आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केलेली आहे. आयुष्य चिंतेने ग्रासलं आहे आणि या चिंतेच्या सावटात प्रत्येकजण वावरत आहे. आयुष्यातला आनंद हळूहळू आपण हरवत चाललो आहोत. म्हणूनच आपलं मनस्वास्थ्य आपण कसं चांगलं टिकवू शकतो यावर विचार होणं आणि त्या अनुषंगाने कृती होणं हे गरजेचं आहे. आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि आपलं मानसिक स्वास्थ्य हे कसं सशक्त राहू शकतं यासाठी नेहमीच आपण भारतीय शैलीचा, योगाचा, ध्यानधारणेचा विचार आणि आधार घेत आलेलो आहोत. आत्ताच आपण 21 जूनला योगा दिवस ऑनलाईन साजरा केला. घरात राहून जरी आपण हा योगा डे साजरा केलेला असेल तरी त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज त्याच निमित्ताने आपण योगगुरू डॉक्टर अरुण खोडसकर सरांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे सोशल डिस्टन्सिंग, हँडवॉश, मास्क लावणं हे जेवढं आवश्यक आहे तेवढंच योगा, अनुलोम विलोम, प्राणायाम यांचं महत्त्व आहे, ज्यामुळे आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. खुद्द अमेरिकेसारखे देश त्यांच्या विद्यापीठातून योगाचा प्रयोग करताना दिसत आहे. चला तर मग आपण आपल्या प्राचीन संस्कृतीला एक बार आणखी समजून घेऊया. सरांची ओळख मी थोडक्यात करून देते. डॉक्टर अरुण खोडसकर सर हे BPEd कॉलेजचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अमरावती येथील माजी प्राचार्य आहेत. महात्मा गांधी अध्यासन केंद्र आणि योगा निसर्गोपचार विभाग हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनचे संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे. ते योगशास्त्र याचे BOS मेंबर राहिलेले आहेत. तसेच हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनचे BOS चेअरमन राहिलेले आहेत. ते HSC एज्युकेशन बोर्ड पुणे याचे माजी चेअरमन 2007 ते 2013 दरम्यान त्यांनी काम पाहिलेलं आहे. आफ्रो एशियन योगा फेडरेशन 2014मध्ये तसेच 2012मध्ये महाराष्ट्र स्टेट फिजिकल एज्युकेशन टीचर्स असोसिएशनचे ते प्रेसिडेंट राहिलेले आहेत. महाराष्ट्र स्टेट योगा असोसिएशन 1978 पासून त्यांनी जनरल सेक्रेटरी पद सांभाळलेलं आहे आणि HVPM अमरावतीचे ते 1985 पासून एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर म्हणून काम पाहत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 19 विद्यार्थ्यांनी PhD यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. एक विद्यार्थी सध्या PhD पूर्ण करत आहे. UGC फंडिंग एजन्सीच्या अंडर त्यांनी एक MRP कंप्लीट केलेला आहे. 28 शोध निबंध त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर झाले. 5 शोध निबंध त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिश किंवा प्रकाशित केलेले आहे. पहिली इंटरनॅशनल योगा कॉन्फरन्स अँड कॉम्पिटिशन इन कोलंबो ऑर्गनायझेशन या श्रीलंकेच्या ऑर्गनायझेशनच्या कोलॅबरेशनमध्ये पहिली कॉन्फरन्स 2019ला घेण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे. त्यासोबतच 30 स्टेट आणि नॅशनल योगा, स्पोर्ट्स अँड गांधीयन थॉट्सच्या कॉन्फरन्सेस त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या आहेत.
योगाशी संबंधित पेपर सादर करण्यासाठी 12पेक्षा जास्त देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत, ज्यामध्ये चायना, जपान, साऊथ आफ्रिका, मॉरिशियस, तुर्की यासारख्या देशांचाही समावेश आहे. 200 हेल्थ फिटनेस कॅम्प, श्रीलंकन गव्हर्नमेंटच्या ॲथलेटिक्स कोचेसला प्रशिक्षण देण्यासाठी योगा शिक्षक तसेच सियाचन सरकार यांच्या कैद्यांसाठी वेलनेस सेंटर या ठिकाणी योगा शिकवण्यासाठी त्यांना 2दा पाचारण करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर योगा आणि स्पोर्ट्स या विषयांवर 100पेक्षा जास्त आर्टिकल त्यांचे न्यूजपेपर आणि मॅगझिन्स बुलेटिनमध्ये पब्लिश झालेले आहेत. 4 पुस्तकं त्यांच्या नावे आहेत. मुंबई TV योगा पोश्चरचे डेमो त्यांनी घेतलेले आहे आणि त्यासोबतच अमरावती आणि नागपूर इथे रेडिओवर त्यांची विविध भाषणं झालेली आहेत. सत्तेशेवटी आपण असं म्हणूया की फक्त एवढंच नाही तर विविध एजन्सीने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे, ज्यामध्ये आदिवासी सेवक पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, डॉक्टर BR आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार आणि स्टेट योगाभूषण पुरस्कार या सर्वांचा समावेश आहे. तर अशा सातासमुद्रापलीकडे ज्यांनी योगाचा झेंडा रोवलेला आहे आणि त्याचा प्रसार केलेला आहे, अशा योग गुरु डॉक्टर अरुण खोडसकर सरांना मी आता पाचारण करते. सर प्लीज आपण आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला सर्वांना योग स्वास्थ्य कसं आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. माझा सगळ्यांना नमस्कार. आणि मी प्रामुख्याने श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या झुऑलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर हेमलता नांदुरकर आणि त्यांचे सहकारी यांना त्यांचा आभार व्यक्त करतो, यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला ही संधी दिली आहे आपल्यासमोर येण्याची. आज माझा विषय आजच्या परिस्थितीला धरूनच आहे. योग, शारीरिक व्यायाम, आहार आणि मनोधैर्य यांच्या माध्यमातून आपण कोरोना व्हायरस जो आहे, विषाणू आहे, याला कसं नियंत्रित करू शकतो आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कशी वाढवू शकतो यावर आहे. आज आपल्याला माहीत आहे की या कोरोना व्हायरसने, विषाणूने आज पूर्ण जगामध्ये थैमान घातलेले आहे. लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. कोणताही देश यांनी सोडलेला नाही आणि अशा तऱ्हेनं याला नियंत्रित करणं, त्याच्यावर असे योग्य असं औषध किंवा लस न मिळाल्यामुळे अजूनही त्याची वाढच सुरू आहे. तर अशा वेळेला आपल्याला आपलं स्वास्थ्य, आपलं रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल, कशी कायम ठेवता येईल याचा आपण आता पुढे विचार करणार आहोत. प्रामुख्याने मी आपल्याला लक्षात आणून देतो की आपल्यालाही माहीत आहे की हा व्हायरस, कोरोना व्हायरस हा आपल्या नाकातून, तोंडातून आपल्या शरीरात जाऊन आपल्या फुफ्फुसावर तो आघात करतो, आपले फुफ्फुसं कमजोर करतो आणि आपला श्वासोश्वास रोखण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी तो जर त्याच्यावर योग्य उपाय झाले नाही तर त्याचा मृत्यू ओढवतो, मनुष्याचा मृत्यू ओढवतो. तर त्याच्यामुळे आपल्याला 4 गोष्टी मी आपल्या लक्षात आणू इच्छितो याच्याकरता की पहिलं तर जे सोशल डिस्टन्सचे जे नियम दिलेले आहे आपल्याला, मास्कचा उपयोग करणे, हात स्वच्छ धुणे वगैरे, हे याचंही आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे. नंतर दुसरे जे उपाय आहेत, जसं मी आत्ताच सांगितलं, लंग्सवर अटॅक करतो, त्याच्यामुळे आपल्याला लंग्स कॅपॅसिटी वाढवणं फार महत्त्वाचं आहे. फुफ्फुसांची क्षमता वाढवणं फार महत्त्वाचे आहे आणि त्याच्याकरता वेगवेगळे म्हणजे हे आहेत, प्रकार आहेत, एक्झरसाइजेस आहेत, त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत.
त्याच्यात योगाचेही एक्झरसाइजेस आहेत, त्याचे उपयोग आपण त्याचाही विचार आपण करणार आहोत. तिसरा महत्त्वाचं गोष्ट आहे, आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्तीच्या अंतर्गत एक WBC, ज्याला पांढऱ्या पेशी म्हणतात, आपल्या रक्तामध्ये असतात. त्यांचं मुख्य कार्य आहे की इन्फेक्शन होऊ देत नाही. शत्रू जसा सीमेवर शत्रूला आत प्रवेश आपलं सैन्य घेऊ देत नाही, तसं ते आपल्या शरीराचं एक सैन्य आहे WBC. आणि त्याच्यामुळे त्या WBCला त्याची स्ट्रेंथ वाढवणं, त्याचं नंबर वाढवणं ही फार आवश्यकता आहे. म्हणजे ज्याच्यामुळे आपली रोगशक्ती वाढेल, आपल्या हा जीवाणूचा प्रवेश आपल्या शरीरात होणार. आणि सगळ्यात अजून महत्त्वाची गोष्ट जी आजचा सध्या आपल्याला दिसून येत आहे ती म्हणजे मनोधैर्य. काय झालं, 2-2.5 महिन्यापासून लोक असे लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे त्यांचे व्यवसाय हे झालेले बंद झाल्यासारखे दिसतात. आता हळूहळू सुरुवात झाली आहे, पण बरेचसे अजून व्यवसाय बंद आहे. आणि लोकांना अशी भीती वाटते आहे की कदाचित मला तर होणार नाही कोरोना, मला तर काही म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. आणि अशा काही मानसिक तणावाखाली लोक येतात. आत्महत्या लोक करत आहे. काही व्यवसायाचे लोक आता दररोज पेपर आपल्याला लक्षात येईल की 2-4 लोक, काही कुटुंब मुला बाळासह असे आजच्याच पेपरला काही बातम्या आहे. तर असं हे का होऊन राहिलंच, कारण मानसिक कमजोरी, जे ज्याला फाईट करण्याची क्षमता म्हणतो आपण या परिस्थितीशी, ती त्याच्यामध्ये थोडंसं कमीपणा राहिला. आणि म्हणून हे मनोधैर्य, मेंटल टफनेस म्हणतो, हा मेंटल टफनेस शब्द आला याच्यातला एक खेळामधला. खेळाडूंचं मानसिक आरोग्य वाढविणे, तर हे तर हा एक फार आवश्यक गोष्ट आहे. आणि ती वाढवण्याकरता अनेक उपाय आहे. त्याच्यामध्ये योग आपल्याला मदत करू शकते. याला अनेक एक्झरसाइज, काही अनेक प्रकार आहे, त्याच्या डान्सिंग वगैरे, ध्यानधारणा असे प्रकार मदत करतात. तर आता आपण पहिल्यांदा अजून थोडंसं मागे जाऊ एक्झरसाइजच्याबद्दल. प्रकार, व्यायामाचे प्रकार. आता व्यायामाचे प्रकार हे प्रामुख्याने 2 असतात. तसेच भरपूर प्रकार आहेत, जसे स्पीड, एंडुरन्स, ॲजिलिटी वगैरे, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्याच्या दृष्टीने असतात. पण मुख्य प्रकार असे 2 पडतात, एक ॲरोबिक आणि एक अनॲरोबिक. ॲरोबिक प्रकार याच्यामध्ये विशेषतः आपला श्वासोश्वास चालू राहतो, फास्ट ब्रिदिंग चालू राहते. म्हणजे तुमची जी मुवमेंट आहे, शरीराची हालचाल आहे, त्याच्याशी त्या सिंक्रोनाइज केल्या जातात मुवमेंट्स. जसं आता रोप स्किपिंग, घरच्या घरी काय करू शकतो आपण, तसं जॉगिंग, ऑन स्पॉट म्हणजे जाग्यावर धावणे, रोप स्किपिंग, नंतर पोहण्याचा प्रकार. आता पोहणे काही स्विमिंग पूल तर बंद आहे. तर असे हे जे प्रकार येतात हे सगळे ॲरोबिक, म्हणजे तुमचा श्वासोश्वास सुरू राहते, मुवमेंट सुरू राहतात. तर हे फार इफेक्टिव्ह आहे. तुम्ही ब्रिदिंग एक्झरसाइजेस आहे याच्यामध्ये, फास्ट ब्रिदिंग एक्झरसाइजेस, असे प्रकारामुळे काय होते, तुमची फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्याच्यासोबत हृदय, कारण की ह्या जॉईंटली असते यांची क्षमता, त्याला कार्डिओ रेस्पिरेटरी एंडुरन्स हा टर्म म्हटलं आहे, त्यात संबोधित केलं जाते. तर हृदयाची क्षमता वाढते आणि लंग, ते एकामेका दे आर डिपेंडंट ऑन इच अदर, म्हणून त्याची दोन्हीची क्षमता वाढणं फार आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेनं हे एक्झरसाइजेस जे घरी करता येईल तुम्हाला, ते तुम्ही करू शकता. रोप स्किपिंग आहे. आता जे वयस्कर लोक आहेत त्यांना कधी जमणार नाही आहे, त्यांना ब्रिदिंग एक्झरसाइजेस करता येईल तुमच्यासाठी. त्यांना जागच्या जागेवर तुम्ही आता तर तुमचं लॉकडाऊन हे काढलेलं लोकांना बाहेर फिरायला मोकळीक दिलेली आहे. त्याच्यामुळे मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक हे फार फार उपयुक्त आहे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्याकरता. त्याची फिजिओलॉजीवर मी नंतर येणार आहे कसं. तर त्याच्यासाठी हे एक्झरसाइज. दुसरा प्रकार मी सांगितला की अनएरोबिक. याच्यामध्ये काय होते, एक्झरसाइज करता करता आपण थोडं थांबून जातो. जसं वेट ट्रेनिंग आहे, वेट लिफ्टिंग आहे, क्लाइम्बिंग आहे, दोरावर चढणे आहे, असे जे प्रकार आपण ढकलणे आहे, हे प्रकार तुमच्या अनएरोबिकमध्ये येतात आणि हे फायदेशीर असतात. फुफ्फुसाची क्षमता वाढवण्याकरता, हृदयाची क्षमता वाढवण्याकरता हे सुद्धा फायदेशीर असतात. तर अशा प्रकारे
आपण दंड बैठका फार एक म्हणजे कुठे काही त्याला साहित्य लागत नाही, काही नाही, दंड बैठकासारखा प्रकार. दंड सूर्यनमस्कार आहेत, त्याला सूर्यशी योगाशी जोडल्या असते. ते योगामध्ये त्याचा जुना जे प्राचीन याच्यामध्ये त्याचा उल्लेख येत नाही, म्हणजे प्राचीन येते पण योगासन नाही मध्ये नाही येत त्याचा उपयोग. पण ते जे काही आसन त्याच्यात केले, म्हणजे जे त्या कृती केल्या जातात त्या आसनाच्या सारख्या असतात, म्हणून त्याला लोक बरेचसे जे सूर्यनमस्कार म्हणजे योगाचाच प्रकार म्हणतात. ते तो सध्या महत्त्वाचा नाही. आता महत्त्वाचं आहे आपल्याला आपलं फुफ्फुसाची क्षमता कशी वाढेल हे फार महत्त्वाचं आहे. आणि कारण की कोरोना मी पहिल्यांदा सांगितलं अटॅक करते फुफ्फुसावर, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये क्षमता वाढवणं आवश्यक आहे. नंतर मी आपल्याला सांगितलं होतं की आपला WBC म्हणजे पांढऱ्या पेशी, रक्तपेशी. आपल्याला माहीत आहे आपल्या रक्तामध्ये मुख्य 4 घटक असतात. एक आहे प्लाझ्मा आहे, त्याच्यामध्ये नंतर लाल रक्तपेशी आहे, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स आहे आणि WBC आहे. हे WBC म्हणजे हे सगळ्यात तशा कमी आहे आणि त्याचं आयुष्यमान फार कमी आहे. 3 ते 4 दिवसात त्या नष्ट होतात आणि नवीन तयार होतात. मी अगोदरी सांगितलं जसं सैन्य बाहेरचं आपलं सैन्य बाहेरच्या देशातलं सैन्य किंवा शत्रूला आत येऊ देत नाही, तशासारखं हे काम करते. जसं एखाद्या वेळेला कमजोर पडलं आपलं सैन्य तर दुसऱ्याचा इन्फेक्शन आपल्यामध्ये होते, मग आपण त्याला जसं तुम्हाला जखम झाली असेल तुमचे त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव आला येते की काही जखम होते म्हणून समजून जायचं आपली WBC कमजोर पडली तर बाहेरच्या जे विषाणू जे इतर हे आहेत विषाणू ते स्ट्रॉंग झाले. तर अशा तरी आपल्याला WBCची ताकद वाढवणं आवश्यक आहे त्यांचं. आणि ती ताकद वाढवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे डाएट. सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे आपला आहार. आणि म्हणून तुम्हाला आता सांगितलं गेलं जे इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे, रोग प्रतिकारशक्ती वाढवायची, चांगला आहार घ्या, संतुलित आहार घ्या, पौष्टिक आहार घ्या सांगितलं जाते. तर याच्यामुळे काय होते की आपला आहार जर योग्य असला तर याचं ब्लड काय तुम्ही आपण कशासाठी आहार घेतो. आहार घेण्याचा उद्देश आपला आहे की आपलं रक्त म्हणजे सर्वाईव्ह होण्याकरता, जिवंत राहण्याकरता. जसं हवा आपल्याला आवश्यकता, पाणी तसं आहारही आवश्यकता आहे. तर याच्यामध्ये जे आपण अन्न घेतो, ज्याच्यात त्याचे अन्न घटक जे असतात, प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॅट्स आहे, काही व्हिटॅमिन. तर याच्यामुळे काय होते याचं डायजेशनमध्ये झाल्यानंतर काही भाग या वेस्ट प्रॉडक्टमध्ये चालला जातो, काही ब्लडमध्ये कमी होतं. आणि अशासाठी आपलं ब्लड हे चांगलं प्युरिफाईड राहण्यासाठी, स्वच्छ म्हणजे शुद्ध राहण्यासाठी मग आपल्याला कोण मदत करते, ही एक्झरसाइजेस मदत करते. काय करते एक्झरसाइजेसमध्ये, आता मी त्या हळूहळू आसनाकडे येणार आहे, योगाच्या त्याच्यावर तिकडे येणार आहे. आता विशेषतः आम्ही आता डायरेक्ट हळूहळू म्हणण्यापेक्षा डायरेक्ट आसनावर येतो, कारण की मी काही आसनं असे सांगतो आहे की जे लंग्सला इफेक्ट करतात आणि ब्लड फ्लो तुम्हाला वाढवते. त्याच्यामध्ये आता सर्वांगासन आहे, आता काही सर्वांगासन आहे, मत्स्यासन आहे, हलासन आहे, नंतर तुमची विपरीत करणी आहे, जे विशेषतः उलटी शरीराची स्थिती होणारे आसनं आहेत. याच्यामध्ये काय होते आपण नेहमी आता पाहतो आपलं 24 तासापैकी आपण जवळपास झोपल्याची अवस्था 6-7 तास सोडली तर आपण बसण्याची आहे, उभ्याची आहे, या याच्यात राहतो. झोपण्याच्या ज्या पाठीवर पोटावर. पण आपण कधी उलटी स्थिती होते का आपली? कधीच होत नाही. असं कोणतरी सांगा बरं होते का? पण ती एक्झरसाइजमध्ये होऊ शकते. योगिक एक्झरसाइजमध्ये विशेष होते, कारण सर्व अंगासन तुम्ही करता, विपरीत करता आसन करता, हलासन, याच्यामध्ये काय होते तुम्ही ज्या उलटी स्थिती करता त्यावेळेला जो व्हेनस फ्लो म्हणतात त्याला, किंवा आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये 2 वाहिन्या असतात रक्त वाहून नेणाऱ्या. एक अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या असतात, त्याला व्हेन्स म्हणतात, नीला म्हणतात मराठीमध्ये किंवा हिंदीत. आणि जे शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या असतात त्याला आर्टरीज म्हणतात. तर हे काय होते, आपण आता बसल्या स्थितीत आहोत तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट कोणाला काम करावं लागते? या व्हेन्सला, अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्यांना, कारण त्याला हार्टपर्यंत पोहोचायचं आहे. हार्टपासून मग ते लंग्समध्ये जाते.
लंग्समध्ये किंवा फुफ्फुसं कशासाठी जाते ते शुद्धीकरणासाठी जाते. तिथून शुद्ध झालेलं रक्त परत हार्टमध्ये येते आणि परत मग ते सप्लाय करते सगळ्यांना, ज्या ज्या पेशी आपल्या शरीराच्या टिश्यूज पेशी वगैरे सगळे याला. तर अशा प्रकारे त्या व्हेन्स नीला यांना अहोरात्र, विशेष रात्रीचा विषय सोडला 6-7 तासाचा, पण पूर्ण 24 तासापैकी जो 17-18 तास त्यांना काम करावं लागते. आणि म्हणून तुम्हाला एक मी सांगतो की जेव्हा जे उभ्याचा ज्यांचा व्यवसाय विशेषतः कारखान्यामध्ये काम करणारे, आता हे बसमध्ये कंडक्टर बसतात नाहीत पहिले किंवा सिटी बसेसचे कंडक्टर पहा, यांना उभ्यानं तिकीट पाडणं वगैरे. तर हे जे उभ्याचे व्यवसाय ज्या लोकांना करावा लागतात त्यांना एक व्हेरिकोज व्हेनचा हा त्रास होतो. व्हेरिकोज व्हेन म्हणजे तुमच्या पोटऱ्याच्या ज्या नसा आहेत त्या फुगल्या जातात, ते निळसर दिसतात आणि मग ते पतून पाय दुखायला लागतो पुराचं कमरेपासून. तर हा त्रास त्याच्यामुळे होतो. पण आता समजी शरीराची उलटी स्थिती झाली तर काय होते, जे काम पहिले यांना म्हणजे रक्तवाहिन्या, अशुद्ध रक्तवाहिन्या ज्यांनी वाहून त्यांना जे करायचं होतं व्हेन्सला, ते आता आर्टरीला करावं लागते. म्हणजे नॅचरली आर्टरीचा जी टोल सुधारते आणि याच्यावरचा ताण कमी होते व्हेन्सवरचा, म्हणून तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते आणि प्रॉब्लेम कमी होत असे. आणि काय होते याच्यामध्ये हे म्हणून मी काय म्हटलं होतं लंग, कारण आता सगळ्यात आपल्यावर फोकस आपला लंग्सवर आहे सध्या. तर याच्यामध्ये लंग्सला याच्यात ह्या जे एक ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो आपण, कारण की ब्लड हे याच्यात जाते, फुफ्फुसात जाते. आता फुफ्फुसात जाते म्हणजे काय, तिथे काय करते होते, गॅसेस एक्सचेंज म्हणतात त्याला, वायूच्या बद्दल. आता तुम्ही जेव्हा, मी त्याचं प्रमाण कसं सांगतो तुम्हाला एक थोडक्यात रफली, जेव्हा तुम्ही 100 cc जर आपण हे घेतलं, हवा घेतली, तर जेव्हा श्वास आपण घेतो त्यावेळेला जवळपास 100%पैकी 20% आपला प्राणवायू असते आणि 79% तुमचा नायट्रोजन असते आणि जवळपास 1% त्याच्यामध्ये इतर गॅसेस असतात, हिलियम वगैरे सारखे. तर जेव्हा तुम्ही उच्छ्वास करता, बाहेर सोडता त्यावेळेला जवळपास तुमचं ऑक्सिजनची प्रमाण 16%वर येऊन जाते. म्हणजे 4% ऑक्सिजन तुमचा कुठे गेला, हा गेला कर्बमलवायूने त्याचा शुद्धीसाठी वापर केला. जिथं पहिले कर्बमलवायू तुमच्या घेताना, श्वास घेताना पॉईंट काहीतरी बिलकुल 4-3 असा होता, तो त्याच्यामध्ये आता कन्वर्ट झाला 4मध्ये, 4+ असा. तर म्हणजे अशा तऱ्हेनं आपण काय करतो, ऑक्सिजनेट ब्लड ज्याला म्हणतात, शुद्ध रक्त, हे सगळ्याला पोहोचवल्या जाते. म्हणजे हे असतं त्याला मदत करतात, एक्झरसाईज मदत करतात, हे मला म्हणायचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या लंग्स कॅपॅसिटी किंवा हृदयाची क्षमता वाढवून येतात. पण आपण जे मी आता आसनाची तुम्हाला नावं सांगितली ते, हे आसनं ब्लड प्रेशरही वाढवणार आहे. ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे त्याला उलटं प्रेशर वाढवायला अजून त्रासदायक होईल. त्याच्यामुळे त्यांनी सांभाळून करायला पाहिजे. त्याला ऑल्टरनेटिव्ह, जसं आता कोणी लोक, मी एक गमतीन उदाहरण सांगतो तुम्हाला. आता एक लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट आहे, 2 महिन्यापूर्वीची. एका व्यक्तीचा म्हणा, तो माझा जुना विद्यार्थी, त्याचा फोन आला की सर म्हणे मी चिखलदऱ्याच्या योग शिबिराला होतो. आमच्या संस्थेतर्फे आम्ही उन्हाळी शिबिरं घेतो चिखलदरा मागील 43 वर्षापासून, यंदा फक्त आम्हाला घेता आलं नाही. तर त्या शिबिराचा तो विद्यार्थी आहे मी सर, आणि मी आता हे सगळं लॉकडाऊनमध्ये कुठे काही करता येत नाही म्हणून शीर्षासन करायला गेलो आणि पडलो. आता माझी मान लचकली आहे. आता काय, मी म्हटलं तुम्ही आता किती वर्ष आहे, तुमचं वय काय आहे? तर म्हणे 45. मग मधल्या काळात चालू होता का अभ्यास? नाही म्हणे, सोडला होता ते. मग ते शिकलं, आलो शिबिरातून, काही दिवस केला आणि मग बंद झाला. मग म्हटलं तुम्हाला दुसरी असणं काही समजलंच नाही का, एकदम शीर्षासनच समजलं. शीर्षानंच करा असं वाटलं. अरे म्हटलं सगळ्यात कठीण आसन आहे, त्याला बॅलन्सिंग करू जायचे, आणि असं कसं केलं? कोणामध्ये सर चूक झाली म्हणे, आता काय करू म्हणे. तर अशा तऱ्हेने असे लोक काय, आता काय झालं, जसं अजून दुसरं गमती सांगतो तुम्हाला. जसा एक कथा आहे आपल्या याच्यामध्ये, म्हणजे जुन्यापेक्षा मुलांना आपण सहसा सांगतो, लांडगा आला रे लांडगा आला, धावा 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 धावा. आता अशी बरीच झाली, कोरोना आला, धावा धावा, योगा करा, योगा करा, योगा करा. अरे योगा करा म्हणजे काही हे आहे का ते?
काही केलं कुठेही केलं, जसे एखाद्या दुकानात गेलो ना आपण एक किलोवर साखर दे कर अशासारखा आहे. योग अभ्यास हा काही असा घाई गर्दीचा नाही. कसंही एक्झरसाईज तुम्ही भलाही धावण्याचं म्हणा, जॉगिंग म्हणा, याच्यामध्ये मागे पुढे तुमच्या मोमेंट्स होऊ शकतील, पण योग अभ्यासामध्ये असं नाही होणार. योग अभ्यास हा एक शांततेने करण्याचा अभ्यास आहे, जसा झेपेल तसा करण्याचा आहे. विशेषतः याच्यामध्ये आपण पाहतो की जी आसनं आहेत, योगासनं दाखवली. मी योगाच्या बाकीच्या भाग सोडतोच, कारण की ते कुठून योग आला वगैरे याच्यात फारसं पडणार नाही. तसं वेळ मिळालं तर ती सांगेल मी योगाच्या व्याख्या काय आणि काय कसं. पण आसन ही एक अष्टांग योग आहे किंवा हठयोगामधला एक प्रमुख असा अभ्यास आहे, एक अवस्था. आणि ती आसनं हे काय असते, त्याचे जे महर्षी पतंजलीने एक योगाचा ग्रंथ आहे, पातंजल योगसूत्र, जो 2000 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये योगाच्या 3 सूत्र अभ्यास सांगितले. 3 सूत्राच्या द्वारे त्या योगाची माहिती, आपल्या आसनाची माहिती दिली आहे. आसन पहिलं म्हणतात ते की आसन म्हणजे काय, कसं करा, हाऊ इट शुड व्हॉट डू मीन बाय आसन. स्थिर आणि स्थिर सूक्ष्मासन असं सूत्र आलं. तर स्थिर आणि सुखपूर्व शरीराची विशिष्ट स्थिती म्हणजे आसन, म्हणजे त्याच्या स्थिरता महत्त्वाची सांगितली आहे. आणि ताणतणाव त्याच्यात व्हायला. त्याच्यात दुसरं महत्त्वाचं सूत्र ते सहसा लोक त्याचा विचारच करत नाही, आणि ते सांगितलं हाऊ शुड बी प्रॅक्टिस दी आसन. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या. म्हणजे तुम्ही आसन लावल्यावर, आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये गेल्यावर, तिथेच आपल्या शरीरावरचे ताण कमी करायचा प्रयत्न करायचा. समजलं? हे महत्त्व आहे. आणि अनंत समापत्ती अभ्याम याचा अर्थ इथं थोडक्यात सांगतो, तो म्हणजे मनाची एकाग्रता आणायचा. फारसं अजून त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही आहे. मनाची एकाग्रता. आणि म्हणून त्याच्यासाठी मग काय करायचं उपाय, प्राणधारणा. आपला जो श्वासोश्वास चालतो आहे, याच्यावर मन लक्ष केंद्रित करायचं. म्हणून आम्ही सांगतो की इकडे तिकडे आसनं करताना बोलणं, चालणं, हसणं हे नको व्हायला. तर त्याचे एक्झरसाईज म्हणून त्याचे फायदे भेटतील तुम्हाला आसनाचे. पण मनाचे एक्झरसाईज ज्याला म्हणू, की मानसिक स्वास्थ्य ज्याला म्हणू, हे मी भावनात्मक स्वास्थ्य जे म्हणू ते मी नाही. म्हणून आसन करताना मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न शैथिल्य अनासन. मी एक छोटासा फॉर्म्युला त्याचा सांगतो कसं लक्षात ठेवायचं हे. पहिले हे सांगून देतो मी की त्याचे रिझल्ट काय. तिसरं सूत्र सांगते तत्वधन्वानं मी घालतो. म्हणजे असा त्यानं अभ्यास झाला हा प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीची संकल्पना धरून, तर तुमचे जे शारीरिक आणि मानसिक जे विकृती आहे त्या कमी व्हायला मदत मिळते. पण तुमच्या काही शारीरिक रोग असेल, काही मानसिक विवंचना असेल, रोग असेल, ते कमी होईल. म्हणून माझी एक फिलॉसॉफी आहे की प्रत्येक आसनामध्ये आपण ध्यान लावण्याचं किंवा धारणातही, धारणा म्हणजे काही ना कोणतं ऑब्जेक्ट असते, विषय असते, त्याच्यावर आपण मन एकाग्र करतो. आणि ध्यानाच्या अगोदर धारणेचा अभ्यास सांगितलं. तत्र प्रत्येकता ध्यानम असं एक सूत्र आहे ध्यानाचं. म्हणजे धारणा, देशबद्ध चित्तस्य धारणा. म्हणजे कुठे ना कुठे मनाला बांधायचं आहे. जसं गाईला कुठ्यावर बांधतो आपण, घोड्याला लगाम लावतो, तशासारखं याच्यामध्ये मन कुठे ना कुठे बांधायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे हे त्याला धारणा म्हणतात. म्हणून आपण कधी श्वासोश्वासावर, मी म्हटलं प्राणधारणा करा, म्हणजे श्वासोश्वासावर आपलं मन केंद्रित करा. म्हणजे आपलं, आणि तेच जर ध्यानाच्या ध्याता, ध्येय आणि प्रत्यत्याची प्रोसेस त्या जर एकत्र आल्या तर ते जायचं समाधी. आता याच्यात फारसं समाधीची याच्या समाधी म्हणजे एवढं सांगेल की मनाची उच्चतम एकाग्र अवस्था. आणि त्याच्यामुळे फारसं याच्यात जातं मी जाणार नाही, आपला वेळ कमी आहे म्हणून मला इतकं सविस्तरपणे सांगता येईल. थोडंसं कठीण झालं आहे. पण ते काय होते, सांगताना असं वाटते किती सांगून किती नाही असं होऊन जाते बरेचदा. तर आता अशा प्रकारे आसनाच्याबद्दलचं म्हणजे 3 सूत्र आसनाची झाली आहे. आणि अशा दृष्टीनं आपण आसनाचा अभ्यास केला पाहिजे, तर त्याचे परिणाम मिळतात. मी अगोदर लंग्स कॅपॅसिटीच्याबद्दलच बोलत होतो. आणि WBC ला मी माझा जोडतो याच्यामध्ये दोन्ही, आहार
आहार आणि एक्झरसाईज हे फार महत्त्वाचे आहे. आहारासाठी आपण आता फारसं त्याच्यात जाणार नाही. सात्विक आहार किंवा पौष्टिक आहार घेतला पाहिजे, कारण आहाराने आपलं ब्लड फॉर्मेशन व्यवस्थित होते, त्याच्यामुळे आपले RBC WBC हे चांगल्या तऱ्हेने मजबूत होतात आणि आपली फायटिंग मेकॅनिझम जी आहे WBC ते चांगल्या तऱ्हेने काम करावं लागते. आता मी याच्यावर येतो की मेंटल टफनेस हा फार महत्त्वाचा घटक आहे आपलं योग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं. कारण की मी अगोदरी सांगितलं माझ्या प्रास्ताविकामध्ये सुरुवातीला का आजकाल याचे बरेचसे प्रकार दिसून राहिले आहे आत्महत्याचे, आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य लोकांचं फार वाढवणं, त्यांना मनोधैर्य वाढवणं, त्यांना धीर देणं हे फार आहे. आणि याच्याकरता मेंटल टेन्शन वगैरे जे मानसिक हे म्हणतो तणाव हे कमी करण्याकरता काही उपाय आहे त्याच्यामध्ये. जसं तुमचे मनोरंजनाचे खेळ आहे, मनोरंजनाचे ॲक्टिव्हिटीज आहे, तुमचे वेगवेगळे डान्सिंगचे प्रकार आहे. ही एक ताणतणाव कमी करण्याकरता ताणतणावावर एक वेगळं व्याख्यान जर आहे, तर मी फारसं त्याच्यावर वेळ न देता नाही याच्यामध्ये की प्रकारे प्राणायाम हा महत्त्वाचा अभ्यास आहे आपल्या योग अभ्यासामधला. आणि आता तर त्याची चुकीच्याही समजुती अशाच निघाल्या, योग करा आणि प्राणायाम करा, योग करा प्राणायाम करा असं म्हणतात चांगले चांगले तज्ज्ञ लोक म्हणतात. वास्तविक प्राणायाम ही योगाचीच एक अवस्था आहे. जसं अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी 8 अंग सांगितले. हठप्रतिभा ह्या ग्रंथ आहे षटकर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, प्राणसंयम, ध्यान, समाधी, संगती, इक्तिषु असा एक श्लोक आहे. म्हणजे प्राणायाम हा एक महत्त्वाचा अभ्यास सांगितला योग अभ्यासात, आणि याचा हा इकडे समाधीकडे घेऊन जाणारा अभ्यास आहे. पण याचा फायदा आम्हाला स्वास्थ्यासाठी आम्ही करून घेतो. जसं दिल्लीला जायचं आहे, चला जाता जाता आग्रा पाहून घेऊ, आपण ताजमहाल पाहून घेऊ, अशासारखं आहे याच्यामध्ये. तर हा प्राणायाम मी सांगत होतो की युक्त अभ्यास आहे प्राणायामा सर्व रोग विनश्यती. युक्त म्हणजे चांगल्या योग्यप्रमाणे जर प्राणायामचा अभ्यास झाला तर सगळे बरेचसे रोग नाहीसे होतात. आणि अयुक्त अभ्यास आहे प्राणायाम आहे सर्व रोग समृद्धी भव. अयुक्त योग्य तऱ्हेचा प्राणायामाचा अभ्यास नाही झाला तर अनेक रोग आपल्या येऊ शकतात. म्हणून लोक फार घाबरतात प्राणायामाला. म्हणून मोठे मोठे तज्ज्ञ लोकही ते सांगतात कुंभकावर जातच नाही, कारण खरं प्राणायामाचा अभ्यास म्हणजे या कुंभकाशिवाय होत नाही. केवळ कुंभके प्राणायामा म्हटलं गेलं आहे. ते त्याच्यात कुंभक असेल तरच प्राणायाम असं. पण तरी श्वास घेणे सोडणे, ज्याला अनुलोम विलोम फार चांगलं हे आहे एक प्रकार, हा ही एक तयारी आहे. बाकीचे अष्टकुंभक जे आहे, कुंभकाचे जे प्रकार सांगितले 8 पुढं घरंड संहितामध्ये थोडे बदल केले आहे. त्याच्यात हठप्रतिमधले मी आता बोललो आहे, म्हणजे आता त्याच्यातही सविस्तर जाणार नाही. पण हे जे अष्टकुंभकाच्या सुरुवातीला एक तयारी म्हणून, म्हणजे प्राणायामाच्या अगोदर झालं अजूनही एक तुम्हाला अजून एक विषय सोडला मी, त्याच्यातली एक स्टेज सोडली आहे, आणि ती म्हणजे शरीरशुद्धी, षटकर्म. खरं प्राणायामाच्या म्हणजे आसनाचा अभ्यास झाल्यानंतर किंवा काही काही ग्रंथात हे सांगितलं की आसनाच्याही अगोदर तुम्ही शरीरशुद्धीकडे जा. शरीरशुद्धी म्हणजे षटकर्म म्हटला, धोती, बसती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती. म्हणजे पहिले तुमची शुद्धी करा. आसन कशी चालले केव्हाही करायचं असं नाही. जर तुमचं पोट साफ असेल, शौचालय व्यवस्थित झालं असेल तर मग आसनाच्या अभ्यासाकडे जा. नसणं होतं तोही उपाय आहे. पवनमुक्त आसनासारखे आसन आहे. पाणी पिऊन 2 ग्लास पाणी पिया, कोमट पाणी पिया, त्याच्यावर पवनमुक्त आसनसारखं पोटावर गुडघे फोल्ड करून पोटावर आणा, रोलिंग करा. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा म्हणजे मोशनसाठी फायदा होईल. तर अशा तऱ्हेनं तुमचं शरीर पहिले शुद्ध करा. म्हणून बरेचसे लोक सांगतात आंघोळ करा नंतर मग योग अभ्यासाला जा. पण आता एक्झरसाईजच्या सेन्समध्ये आपण करतो तर मग पहिले आपण एक्झरसाईज करू मग पाहू कसं आंघोळ करू असंही होते. तर अशा तऱ्हेनं हा आपण प्राणायामाचा जो अभ्यास करण्याच्या अगोदर तुमचं शरीर जी कफ आहे, विशेषतः याच्यामध्ये ज्या तुमच्या शुद्धिक्रियाची मी गोष्ट करत होतो, धोती, बस्ती, नेती, नवली, त्राटक, कपाल, हा मोठा एक विषय आहे. एक पिरियडही कमी पडते तुमचा 1 तास या बोलण्याकरता शुद्धिक्रिया. तरी पण थोडक्यात मी सांगून देतो त्याच्यामध्ये की जलनेती, सूत्रनेती ह्या 2 नाकाची शुद्धी, त्याच्यामुळे तुमची गळ्याची शुद्धी होते.
कोमट पाणी घ्यायचं, हाताने घेतच चालते किंवा एक पॉट असते त्याचं जलनेती पॉट, त्याच्यात ठेवून थोडं मीठ टाकून जर एका नाकपुडीतून घेतलं आणि दुसरीतून काढलं कोमट पाणी, तर तुमचा जो नाकामध्ये जर तो कफ असेल, कारण जेव्हा तुम्ही श्वास प्राणायाम करायला जाल तर तुम्हाला अब्स्ट्रॅक्शन निर्माण होतील ना, मध्ये मध्ये तुम्हाला कफ येते, तुम्हाला उठून जावं लागेल उठण्याकरता. तर याच्यासाठी नाकशुद्धी म्हणजे जलनेती सूत्रनेती आहे. आता याच्यापेक्षा जास्त कफ असेल पोटात तर त्याच्यासाठी काढण्याकरता आहे जलधोती, वमनधोती म्हणतात. कोमट पाणी 4-5-6 ग्लास प्यायचं सकाळच्या वेळेला आणि ते व्हॉमिटिंग ओकारीच्या माध्यमातून ते काढायचं, ओकारी करायची, म्हणजे जे पोटातलं जे विशेषतः कफ आहे, पित्त आहे, कारण ह्या काही उपचाराच्याही दृष्टीनं फार फायदेशीर आहे ह्या शुद्धिक्रिया, समजलं. तर अशा तऱ्हेनं हे जो कफ आहे आपला, जो नाकातला कफ असेल, याच्यामध्ये घशातला कफ असेल किंवा पोटातला कफ असेल, तो काढणं फार महत्त्वाचा प्राणायामाचा अभ्यास आहे. म्हणून प्राणायामाच्या अगोदर शरीरशुद्धी हे सांगितल्या गेलेली आहे. तर अशा प्रकारे प्राणायामाच्या अगोदर हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी फार सोपा दुसरं, आता आम्हाला हे काही पाणी नाही घ्यायचं, जलनेती नाही करायचं, त्याच्यासाठी मग कपालभाती. याच्यापेक्षा अजून सोपा उपाय सांगतो तुम्हाला. समजा तुमच्या नाकपुड्या ह्या बंद आहे, कारण नाकपुड्या पूर्णच एकदा चालत नाही, एक वेळ तर कमी जास्त चालतात. आता असं वाटतं तुम्हाला की माझी नाकपुडी आता रुंदी जर थोडीशी जरा बंद आहे किंवा कमी चालते किंवा डावी चालते, अशा वेळेला काय करायचं तुम्ही, जेव्हा तुमची उजवी नाकपुडी समजा जर कमी चालत असेल तर डाव्या नाकपुडीवर तुम्ही डाव्या कडावर झोपा. थोडा 5 मिनिटाच्या आतच तुमच्यात असं दिसून येईल की जी कमी चालणार होती म्हणजे उद्याच्या याच्यावर झोपलं डावी नाकपुडी चालायला लागेल व्यवस्थित. त्याच्यामुळे तुमचं प्राणायामासाठी त्याचा फायदा होतो. प्राणायामासाठी म्हणून हे 2-3 सांगितल्या क्रिया, एक तर शुद्धी क्रिया करा, जलनेती सूत्रनेती वगैरे धोती वगैरे हे जे प्रकार सांगितले आहे ते करा, किंवा तुम्ही हे करा, एका कडावर झोपा, किंवा अनुलोम विलोम करा. अनुलोम विलोममध्ये काय, तुम्ही श्वास एका नाकपुडी श्वास घेता, दुसरी सोडता ऐकलं, किंवा त्याची अगोदर महत्त्वाची क्रिया मी विसरलो सांगायची, ती म्हणजे कपालभाती क्रिया. कपालभाती आता ते लोक त्यांनी त्याचा शब्द वेगळा अपभ्रम करतात, कपाल भारती म्हणतात. असे भारती नाही आहे, हे कपाल भाती आहे. कपाळाचं स्वच्छ करणं असा त्याचा अर्थ निघते. सायन्स क्लिन्सिंग द फोरहेड असं त्याचा शब्द. तर ही श्वासोश्वास तुमचा मजबूत करते, म्हणजे तुमचा लंग्स कॅपॅसिटी वाढवण्याला जसे खेळण्याचे प्रकार म्हणा, एक्झरसाइजेस म्हणा उपयोगी आहेत, तसेच ह्या कपालभाती फार उपयोगी आहे. प्राणायाम फार उपयोगी आहे. पण प्राणायाम करायसाठी मी हे तुम्हाला पहिले हे त्याचे पूरक व्यायाम सांगून राहिलो, इथे पूरक अभ्यास सांगून राहिलो. कपालभाती श्वास झटक्याने फेकणे, एका मिनिटामध्ये जवळजवळ 120 वेळा श्वास. पण हे सगळं एकदम करायचं नाही ना, चक्कर यायला लागतील. तुम्ही जर एकदम नवीन माणसाला शिकवताना योगाभ्यास हा फार काळजी घेतली पाहिजे, एकदमच असं नाही तर जसा तो मगाचा अर्थ शीर्षासनात पडला विद्यार्थी असं असं होते. तर हळूहळू आपली याची हे नंबर ऑफ दी स्ट्रोक म्हणतात त्याला. मी थोडं करूनही दाखवतो इथे, जर तुमच्या आता दिसणार नाही तर करून दाखवू. याच्यामध्ये काय होतं, आपण श्वास फेकण्याची क्रिया करतो, ॲक्टिव्ह एक्झलेशन, आणि त्यासोबतच मी काय करून राहिलो, पोट आत माझं चाललं, जसा धक्का मारतो मी समोर. हे टेक्निक कशाहून आलं तुम्हाला माहीत. जुन्या काळी आपल्या खेड्यापाड्यात लोहार लोक जे काय करते, म्हणजे याचं लोखंडाचं काम करत असताना माहीत नाही, भाता होता, राहत होता, ज्याच्या म्हशीच्या चांबड्याचा आग सध्या आपला, किंवा आपली सोपं उदाहरण म्हणजे हे चूल पेटून ढोकणी ज्याला म्हणतात, फुकणी म्हणतात ना काय, तुम्ही असं ते विसरूनच गेलो आपण. आता आजकाल सर गॅस कसं काय गोष्टी तर तेच टेक्निक इथं आहे. आता ते तोंडाने करून येतं, नाकाने करायचं, एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. तर हे क्रिया फार चांगली आहे याच्यासाठी आपली लंग्स कॅपॅसिटी. पण तितकंच त्याच्या काळजी पण घेतली पाहिजे. ज्याला हार्ट प्रॉब्लेम आहे, ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे, ज्याला अल्सरचा त्रास आहे, शौचाच्या वाटे म्हणजे रक्त पडते, हर्नियाचा त्रास आहे, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये नको, आता ह्या काळजी त्याची घेतल्या पाहिजे ना. तर अशासाठी कपालभाती इज मोस्ट इफेक्टिव्ह एक्झरसाइज फॉर टू डेव्हलप द युअर लंग्स कॅपॅसिटी ऑर युअर हार्ट कॅपॅसिटी ऑल्सो.
पण हार्ट कॅपॅसिटीसाठी ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी मग आम्ही त्यांना उपचाराच्या दृष्टिकोनातून थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो, ज्याला माइल्ड कपालभाती वगैरे सांगतो आम्ही तसं, पण एकदम सांगत नाही फारसं याच्यावर. तर असं हा प्राणायामाच्या अगोदरचे हे आहे, म्हणजे प्रिपरेशन फॉर दी प्राणायाम ज्याला म्हणता येईल. तर अशा तऱ्हेनं हा प्राणायाम श्वास घेणे, रोखणे, सोडणे. आता याचं प्रमाण असते. श्वास घेणं आणि सोडणं नेहमी 1-2 आणि रोखण्याचं प्रमाण हे तुमच्या अभ्यासावर मिळतं. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं, जेव्हा जास्त श्वास घेऊन दाबून नाक आणि मग फस्कन श्वास सोडते, अशी क्रिया म्हणजे रेचक असं व्हायला. म्हणून आम्ही काय करतो मग अशा नवीन लोकांना सांगताना 1-0-2 एका प्रमाणात श्वास घ्या, 0 न थांबता श्वास सोडा 2 प्रमाणात. म्हणजे 4 सेकंद सहसा आपला 3-4 सेकंदात श्वास घेतो आपण, तर त्याच्यात दुप्पट 5-6 सेकंदात सोडा. मग दुसरा आम्ही त्याच्यात क्रायटेरिया आणतो की 1-1-2 हे सूत्र हा रेषे देतो. म्हणजे एका प्रमाणात श्वास घ्या, एका प्रमाणात थांबवा आणि 2 प्रमाणात सोडा. मग हळूहळू त्याला आणतो 1-3-4 1-3-2. मग शेवटी ज्याचं स्टँडर्ड ज्याचं रेशो सांगितला 1-4-2. तर हा रेशो हे जे अभ्यास हा थोडासा आध्यात्मिक दृष्टिकोन, कुंडलिनी वगैरे शक्ती ज्याच्या सांगितलेल्या काही सिद्धीचं याच्याकडच्या दृष्टीने. पण नॉर्मल हेल्थसाठी स्वास्थ्य आपल्याला आपलं कोरोना डिफीट करतो म्हणतो आपण, लंग्स कॅपॅसिटी वाढवतो, माझं मानसिक स्थैर्य. कारण तुम्ही जेव्हा मनोधैर्य वाढवता, तुम्ही हा प्राणायामाचा अभ्यास करून पहा, तुमचं मन एकदम शांत होऊन जाते, एकाग्रता वाढते आणि एक अशी हिंमत तुमच्यामध्ये निर्माण होते. हे अनुभवाचं शास्त्र आहे खरं. येत आहे काही फारसा याच्यात अनुभव घेऊन येतो. तर अशा तऱ्हेनं मनोधैर्य फार महत्त्वाचं मी सांगून राहिलो आहे मगांपासून. आणि आत्महत्या रोखण्याकरता आपली मानसिक कमजोरी आहे आणि ही घालवण्याकरता योग अभ्यास. तुम्हाला योग अभ्यासाचा जर दैनिक व्यवस्थित सकाळ संध्याकाळ म्हणा दिवसातून अर्धा-पाऊण तास जरी केला एक वेळा, शांततेने करायचा आहे. नाही तर गोंगट चालू आहे, मुलं पाठीवर बसून राहिलं, घोडा आसन होऊन राहिलं, असंही आजकाल काही आता सगळे परिवारामध्ये एकत्र असल्यामुळे काय बरेचदा होते. मग गमती म्हणून त्याच्यात निर्माण होतात. आम्ही म्हणून गमतीनं म्हणतो घोडा आसन नाही झालं पाहिजे, म्हणजे एखादा लहान मुलगा येऊन तुमच्या पाठीवर बसेल असं नको. तर अशा तऱ्हेने शांततेच्या वातावरणात हा योग अभ्यास झाला पाहिजे. प्राणायामाचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. प्राणायामाचे अनेक प्रकार आहे, मी त्याच्यावरही जाणार नाही फारसं. भ्रामरी प्राणायाम फार महत्त्वाचा असतो याच्यामध्ये श्वास घेऊन ओंकार देणे. म्हणजे मी थोडं करूनही दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये. षण्मुखी म्हणजे 6 आपल्या ज्या हे आहे ओपनिंग्स आहे त्या करायच्या असतात, त्याच्यामुळे मग षण्मुखी म्हटलं. हे मुद्रेचा प्रकार, तर मुद्रा हा प्रकार आहे फारसं. त्याच्यामध्ये मी कारण इतका वेळ नाही हे सगळं सांगायला जाणार नाही त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे नियमित जर तुम्ही अभ्यास करत राहिले, आसनं करायचे काही, म्हणजे सगळं दिवसभर बसले आपले आता वेळ भेटते म्हणून बसले असंही नाही पाहिजे. 1 तास हा जास्तीचा पुरेसा आहे. अर्धा ते 1 तास पण व्यवस्थित. पण त्याच्यात अगोदर थोडं शरीरसंचालन, सूक्ष्म व्यायाम म्हणतो आम्ही त्याला. एकदमच बसले आसनं जसं त्या शीर्षासन करायला बसले असं नाही. तर पहिले काही शरीराला हालचाली द्यायचं, नंतर त्याच्यामध्ये हालचालीमधून तुमचं सांधे मोकळे होतील, मसल थोडशा रिलॅक्स होतील. मसाला जसं वॉर्मिंग अप म्हणतात खेळामध्ये, तुम्ही हा शब्द ऐकला, पण योगाच्या अभ्यासामध्ये वॉर्मिंग अप हा शब्द काही बरोबर वाटत नाही. त्याला त्याच्या सूक्ष्म व्यायाम म्हणजे अशा लाईट हळूवार हालचाली खांद्यांना देणे, सांध्यांना देणे आणि मागे पुढे वाकणे, मानेला गोलार फिरवणे, असे करायला पाहिजे. आणि त्याच्यातून मग आपला योग अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम आहे आरोग्यात, जसं आता स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मानेचं दुखणं आहे, अशा लोकांनी समोर झुकण्याचे प्रकार, किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस आहे त्यांनी समोर झुकण्याचे प्रकार करून, त्यांनी बॅक बेंड म्हणजे भुजंगासन आहे हे फार चांगलं त्यांच्याकरता. त्यांच्याकरता धनुरासन फार चांगलं आहे ज्यांना मानेचं दुखणं आहे, ज्यांना कमरेचं दुखणं याच्याकरता. विशेषतः ज्यांना ब्लड प्रेशर आहे अशा लोकांनी याच्यामध्ये योग निद्रासारखा शवासनावर जास्त जोर दिला पाहिजे. आसनं खरं तर आता वेळेला वेळ नाही म्हणून येते, तर आसनं हे अभ्यास जेव्हा तुमचे मसल टोन शरीराची स्नायू तिथे लक्षात घेऊन द्यायला पाहिजे. आपल्या ज्याचे शरीर ढाच्याचे प्रकार पडतात त्याच्यामध्ये हा प्रकार एक काही लोक ठेंगणे असतात,
काही लोक उंच असतात, टॉल, एक्टोमॉर्फिक, एंडोमॉर्फिक, मिझोमॉर्फिक असे त्याचे नाव आहे. तर एक्टोमॉर्फिक जे लोक ठेंगण्या वृत्तीचे हे स्थूल असतात थोडे, हे फारसे सोशल असतात. जे उंच असतात टॉल एक्टोमॉर्फिक हे अंतर्मुखी असतात, हे आपल्या ज्याच्यामध्ये राहतात, फारसे लोकांत मिक्स होत नाही. यांच्या व्याधी वेगळ्या असतात. जे एक्टोमॉर्फिक म्हणजे स्थूल लोक जे म्हणतात ना ठेंगण्याचे, यांना बद्धकोष्ठतेचा विषय त्रास होतो. जे एक्टोमॉर्फिक आहे उंच, यांना हे चिडचिड स्वभावाचे असतात. तुम्ही अधिकारी वगैरे पहा, बरेच चिडचिड नेहमी करत राहतात. यांना ॲसिडिटीचा त्रास असतो, ॲसिडिटी आणि ब्लड प्रेशरचे दोघांनाही त्रास असतो. तर अशा प्रकारे आपण आणि जे म्हटलं तर हा ग्रुप तुमचा स्थूल जे लोक आहेत एंडोमॉर्फिक, हे लोक थोडे डल राहतात, सुस्तीवाले राहतात, ॲक्टिव्ह नाही राहत तेवढे. हा करू पाहू मग जाईन असं जाईल. पण जे एक्टोमॉर्फिक उंच लोक म्हटलं तर मग काय एक्टोमॉर्फिक, मला त्याचे आता मराठीतले शब्द लक्षात येत नाही, तर ते लोक मोर सेन्सिटिव्ह, हायपर टेन्सिव्ह म्हणतात त्याला, हायपर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या असतात. हे हायपरवाले असतात जे मध्य, आणि मधला ग्रुप हा कॉम दोन्ही असतं तसं. तर अशासाठी आसनं देताना आता काय करायला पाहिजे, आसनाचा अभ्यास करत सांगताना जे स्थूल प्रवृत्तीचे जे म्हटलं होतं ना तुम्हाला, ज्यांचे हायपोवाले म्हणजे स्थूल, त्यांच्या शरीरावरचा ताण कमी असतो, त्यांना ॲक्टिव्ह करायसाठी त्यांना स्ट्रेचिंगचे आसनं म्हणतात. ज्याच्या स्ट्रेचिंग कशात होते, धनुरासनात होते, अकर्ण धनुरासनात होते. असे आसनं विषयांना, ताडासन आहे स्टँडिंगमधलं, चक्रासन आहे बॅग उभ्याचं. तर बॅक पेन जे आहे झोपून करण्याचं जे चक्रासन आहे, हे आसनं काय करतात, मसलला स्ट्रेचिंग करते आणि त्यांचं टोन वाढवते, म्हणजे टोन नॉर्मलमध्ये आणते त्यांना. आणि जे एक्टोमॉर्फिक म्हटलं होतं तुम्हाला, जे चिडचिडा स्वभाव ज्यांचा आहे, ज्यांना हायपर टेन्सिव्ह म्हणतो आपण स्वभावाने, त्या लोकांना तुम्ही जर ध्यानात्मक आसनं दिले, म्हणजे पद्मासन आहे, सिद्धासन आहे, असे योगमुद्रा आहे, त्यांना प्राणायामाच्या मध्ये साधे साधे प्रकार दिले, तर हे लोकांचं ताण त्यांच्या शरीरावरचा कमी होईल. त्यांची ट्रेस जास्त असल्या लोकांच्या त्याच्यावर पाहिलं असं ते ट्रेसफुल राहतात असे. तर यांच्यासाठी आसनं सांगताना ह्या जो विचार आम्ही योग टीचर करतच नाही. कोणत्या माणसाच्या आला का त्याला एकाच टाईपचा सगळी घोडे 12% अशासारखा असं. म्हणून मनुष्य त्याच्या स्ट्रेकचे त्याची पहिले त्याला कोणते प्रॉब्लेम आहे काय, त्याला कोणते त्याची नेचर कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो हायपर टेन्सिव्ह आहे का हायपोवाला आहे, हे लक्षात घेऊन त्याला योग अभ्यास दिला पाहिजे. तर अशा तऱ्हेनं हे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. मला वाटते हा जो काही वेळ दिलेला आहे, मी थोडासा एक मिनिटं घेतो अजून त्याच्यामध्ये तुमचा. मी सर्वसामान्यांच्या लक्षात येईल असा एक फॉर्म्युला सांगतो आहे, हाऊ टू अवॉइड द हार्ट प्रॉब्लेम और हाऊ डेव्हलप अवर इम्युनिटी पॉवर. म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती किंवा जे कोणताही त्रास आपले येणार आहे, एक फॉर्म्युला केला आहे तर मी, म्हणजे तो लवकर लक्षात येईल तुमच्या. मग अशी मी आसनाचा फॉर्म्युला सांगितलं नाही, विसरलो आता, की मी त्याच्यात जाणार नाही आसनाच्याबद्दल. तर हेमादोसाईट एक सूत्र, हेमादोसा, जसे केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे इक्वेशन असतात त्याच्यासारखं हेमादोसाईट. हेमातला मी हे शब्द घेतले, हेमामधला फक्त एच घेतला आहे. येसपासून निघणारे शब्द पहा कोणत्या. येसमधून हेरिडेटरी आणि हायपर टेन्शन. ज्या लोकांना, ज्यांच्या आईवडिलांना अगोदर हार्ट अटॅक येऊन गेला आहे, वडिलांना सहसा येते, स्त्रियांना हार्ट अटॅक येत नाही फारसा, पण मेनोपॉजची अवस्था संपल्यानंतर मग काही सांगता येत नाही स्त्रियांना सुद्धा. मेनोपॉजपर्यंत ते सुरक्षित राहतात हार्ट अटॅकपासून, सहसा स्त्रिया 90% सुरक्षित, पण नंतर मेनोपॉज संपल्यानंतर मग काही सांगता नाही. तर अशा तऱ्हेनं हेरिडेटरी आणि हायपर टेन्शन हे जे लोकांना असेल त्यांनी काळजी घेतली पाहिजे. हेमा, आता मी HEMA हे ज्याच्याले तिन्ही शब्द घेत नाही इथे. आता घेतो मी डायरेक्ट डोसा. डोसा तुम्हाला माहिती आहे की डिश आहे इंडियन, आपल्या साऊथ इंडियन डिश खाण्याची. हे डोसा, डोश्यातले मी स्पेलिंग आहे DOSA, हे चारही शब्द घेतो येते. आणि हे फार महत्त्वाचे आहे. आता डोसा, डी डाएट फार महत्त्वाचं. हे डाएट काय करते, जर तुम्ही योग्य त्या घेतलं तुमची कोलेस्ट्रॉल लेवल वाढवते, आणि कोलेस्ट्रॉल लेवल वाढवली की तुमच्या रक्तवाहिन्या ज्या हार्टच्या असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेज वाढतात, मग अटॅक येते.
सोपं प्रिन्सिपल आहे. तर त्याच्यासाठी डाएट हे असं पाहिजे. आपला आहार हा सात्विक आहार म्हणा, पौष्टिक आहार म्हणा, केव्हा कसा काय घ्यायचा वगैरे याच्यात आता फारसा वेळ नाही म्हणतो. तर अशा प्रकारे आहारावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आहार एक औषध आहे, आहार एक विष आहे. इट्स ए पॉयझन ॲज वेल एज इट्स ए मेडिसिन ऑल्सो. ही कल्पना आपण म्हणजे याच्याबद्दल लक्षात घेतलं नाही. तर डाएट हे फार महत्त्वाचं आहे आपल्या रक्तवाहिनी कोलेस्ट्रॉल लेवल न वाढू देण्यासाठी. दुसरं, आणि तसंच मी अगोदर डाएटबद्दल मी तर सांगितलं आहे, तुमची RBC त्याच्यासाठी ते WBC जे आहे ते त्या डाएटमधूनच निर्माण होतात, व्यवस्थित राहतात. त्याच्यानंतर DO डाएट झालं, DO ओबेसिटी स्थूलता. लठ्ठपण जे लोक असतात त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असते, त्यांना लो ब्लड प्रेशर जास्त दिसून येतात. हायपोथायरॉइडिझमचे हा विकार लेडीजमध्ये जास्त असते तशा, म्हणून त्या स्थूल दिसतात तुम्हाला. ते लठ्ठपणा नको. लठ्ठपणा असला त्याला ब्लड सर्क्युलेशनसाठी फार त्रास जाते. व त्या ताण पडते सगळ्या रक्तवाहिन्यावर त्याचं ब्लड सर्क्युलेशन करण्यासाठी. हार्टवर ताण येते. ज्यांना लठ्ठपणा लोकांचे 2 ठिकाणी अटॅक करते. लठ्ठपणा एक तुमच्या गुडघ्यावर करते अटॅक. ज्यांचे लठ्ठपणा असला समजून जा गुडघ्याचा त्रास होणार आहे पुढं फ्युचरमध्ये. आणि दुसरा हार्टचा त्रास होणार. त्याच्यामुळे लठ्ठपणा कंट्रोल करायसाठी जे उपाय करता येईल तेवढे करा. एक्सरसाइज करा, प्राणायाम करा. प्राणायाम फार चांगला आहे. तुमची एक्स्ट्रा जी चरबी असते ती प्राणायामाने नष्ट म्हणजे जळते असं म्हणतात. तर त्याच्यामुळे तुम्ही आपला लठ्ठपणा वाढू देऊ नका. डाएटवर कंट्रोल करा याच्यामध्ये. तर DO होता. यस हा फार महत्त्वाचा होता. यस म्हणजे ट्रेस. याच्यावर एक स्वतंत्र व्याख्यान आहे. ट्रेस ताणतणाव दाब ट्रेस ॲक्च्युअली. तर हे फार कारण ट्रेस डॉक्टर लोकही सांगतात ट्रेसच्यामुळे आज 50-60-70% व्याधी निर्माण होतात आपल्याला. ट्रेसमध्ये डायबिटीज वाढते, शुगर लेवल कमी करते, तुमचं इन्सुलिन कमी करते. तर हे असेल तरी ट्रेस. यस दुसरा यस आहे स्मोकिंग. हा स्मोकिंग काय करते, तुमच्या रक्तवाहिन्या जे विशेषतः हार्टच्या रक्तवाहिन्या खडबडीत करते. ज्याच्यातून रक्तप्रवाह व्हायला पाहिजे, जे हार्टला मिळालं पाहिजे, कोरोनरी हार्ट डिसीजचा प्रकार आहे तो याच्यामुळे निर्माण होण्याकरता हे होते. तर ह्या अशा खडबडीत होतात, त्यातून रक्त वाहत नाही. जशी आपली पाण्याची नाली त्याच्यातून गाळ साचते तिथून पाणी फ्लो होत नाही, तसंही आपल्या हृदयाच्या 3 आर्टरीज आहे त्याच्यामध्ये जर मळ गेला, कोलेस्ट्रॉल गेला, चरबी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जर स्मोकिंग त्यामुळे त्या खडबडीत होतात. म्हणून रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे अटॅक. आणि त्या ज्या हार्टच्या मसल्स आहेत त्यांना रक्त व्यवस्थित न मिळालं मग ते ओरडतात, ट्राय करतात मला रक्त पाठव. मग अशा वेळेला त्याला हार्ट अटॅक जायचं. त्याच्यानंतर जर आता यस झाला, हा झाला एक यस स्मोकिंग. दुसरा एक आहे याच्यामध्ये अजून शुगर लेवल आपली थोडी कमी पाहिजे. म्हणजे शुगराचं प्रमाण आपल्या नॉर्मल हेल्थवाल्यांनी आपलं व्यवस्थित बॅलन्समध्ये येतं. नंतर DOSA म्हणजे अल्कोहोल. अजून अल्कोहोलही त्याच्यात कोलेस्ट्रॉल लेवल वाढवते. लोकांना फार मस्त वाटते घेताना, पण नंतर हळूहळू ते कोलेस्ट्रॉल लेवल वाढवते. नंतर ते पडणं ते ते काय नाही होत ते नंतर त्याचे ते विचारूच नका. त्याचा तर विचार आपण इथं नाही करणार आहे. तर अशा तर अल्कोहोल दारूचं हे हानिकारक आहे. ज्याला काही म्हणतात की थोडी घेतली तरी, पण मी त्याला काही मान्यता देणार. त्याच्यानंतर आहे DOSA झाला आता. आणि नंतर E फॉर एक्झरसाईज. एक्झरसाईज महत्त्वाचे, पण एक्झर्शन नको. काही लोकांना एक्झर्शनमुळे जास्त ओव्हर एक्झर्शन झालं का त्याच्यामुळे अटॅक येतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मॉडरेट एक्झरसाइजेस घेतले पाहिजे आपण. जेवढे झेपेल तसंच आपण त्याने घेतलं पाहिजे. E फॉर एक्झरसाईज. A फॉर एन्झायटी. इथं अजून एन्झायटी, चिंतावरचा अनुस्वार गेला का चिता. ट्रेस, चिंता आणि तणाव हे 3 शब्द येतात कॉमन. तर चिंता हा ज्याच्यामुळे, आणि म्हणून हे लोक जे आत्महत्याला जास्त समोर जाऊन राहिले, हे चिंता कसं होईल, काय होईल, आमच्या मुलाबाळाचं कसं होईल, माझ्या मुलाचं लग्न, त्याची नोकरी, अशा तऱ्हेच्या ह्या चिंता करत राहतात. आणि त्याच्यामुळे मग हेल्थ प्रॉब्लेम निर्माण होतात. तर अशा त्यांनी E फॉर T फॉर टोबॅको टेन्शन. टोबॅको तंबाखू चालले आजकाल तर हे फक्त फॅट झाला, हातावरच घोटतात आणि पण ते विचारच करा मग त्याचं काय तोंड बंद होऊन जाते काही दिवसानंतर. तुम्हाला माहिती आहे फारसं याच्यात काही मी बोलणार नाही. तर अशा तऱ्हेने हा हेमादोसा इट
हेच लक्षात ठेवा. बऱ्याचशा गोष्टी तुमचं स्वास्थ्य तुम्हाला मिळवून देण्याकरता किंवा तुमच्या व्याधीपासून दूर ठेवण्याकरता, आपली फुफ्फुसाची क्षमता वाढवण्याकरता, हार्टची क्षमता वाढवण्याकरता मदत करेल. अशा तऱ्हे आणि आपली रोगप्रतिकारशक्ती आपण वाढवू शकतो, इम्युनिटी पॉवर वाढवू शकतो. याच्या माध्यमातून ह्या जर काळजी आपण सगळ्या आता सांगितल्या तर अशा तऱ्हेने योग अभ्यास, प्राणायाम, तुमचं आहार, नंतर हे एक्झरसाइजेस हे जर व्यवस्थित जर झाले तर आपलं इम्युनिटी पॉवर वाढेल, आपली रोगप्रतिकारक आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्याकरता चांगलं. घराचं स्वास्थ्य आपण चांगलं जर राहिलं तर आपलं घराचं. आणि योगामध्ये ती अजूनही हे सांगितलं आहे, यम नियम जे तर मी बोललोच नाही. आहार बी आपला यम नियम असं हे जे आहे, अहिंसा सत्य असते, अपरिग्रह ब्रह्मचर्य संतोष तप स्वास्थ्य, हे व्यवहार, तुमचा व्यवहार कसा असा लोकांशी, तुम्ही किती नेहमी आपण निगेटिव्ह सेन्सनं राहतो, पॉझिटिव्ह राहा, कोणाशी क्रिटिसाइज करू नका, हे योगा सांगितलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं योगाचं भरपूर आहे. हे काही एका 40 मिनिटात 45 मिनिटात सांगणं कठीण आहे, पण मी एवढंच सांगेल या निमित्तानं की तुम्ही नियमित अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अमरावतीमध्ये अनेक वर्ग चालतात योगाचे, इथे योगाचे आमच्या संस्थेमध्ये चालतात. उन्हाळी शिबिर आमच्या चालतात चिखलदऱ्याला, तर याच्यामध्ये सहभागी व्हा. लहान मुलांपासून 7-8 वर्षापासून तर 80 शेवटपर्यंत जायपर्यंत तुम्ही योग अभ्यास करू शकता. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने एकमेव अभ्यास प्राप्त शक्ती आहे, ज्यादा नागपूरची जनार्दन स्वामींनी सांगितलं. एक फार चांगलं एक सूत्र आहे जनार्दन स्वामी नागपूरचे योग अभ्यास मंडळाचे, आणि गीतेमधलं एक श्लोक आहे, असं दोन्हीचा मी ते म्हणजे सांगणार आहे. त्याच्यामध्ये योगापासून काय आपल्याला मिळते हे सांगितलेलं आहे. त्याचं सूत्र फार छान, समाधानाय सौख्याय निरोगत्व जीवने. हे 3 गोष्टी आपल्याला याच्यातून योगावरून मिळते. समाधान, नंतर सुख आणि आरोग्य. एकमेव अभ्यास प्राप्यता शक्ती निरंतर. म्हणजे हा अभ्यास नियमितपणे आपण केला तर आपल्याला 3 गोष्टी, समाधान मिळते. म्हणजे नुसतं स्वास्थ्य नाही मिळत, नुसतं भावनात्मक स्वास्थ्य जे आहे तेही मिळत नाही, पण समाधानही त्याच्यात मिळते. आणि समाधान जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट असते. तर अशा तऱ्हेनं दुसरं सूत्र फार गीतेमध्ये तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, ते युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नाव बोधस्य योग भवती दुःख. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा रणांगणात सांगतात, त्याला समजवतात गीताजी सांगितलं त्याच्या म्हणते जे लोक व्यवस्थित बॅलन्समध्ये म्हणा, युक्त म्हणजे योग्य प्रमाणे आहार, युक्त आहार, युक्त विहार म्हणजे आपल्या संवयी, खाणं उठणं, ज्याचे खाण्याच्या सवयी आहे, जागण्याच्या सवयी आहे, झोपण्याच्या सवयी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खानपान, केव्हाही चरत राहिल्यासारखं चरत राहणं म्हणजे खात राहणं, हे ज्या सवयी आहे, बोलणं, कोणाला टाकून बोलणं, म्हणजे हे पॉझिटिव्ह मी थिंकिंग सांगितलं हे जर. तशा युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टस्य कर्म, आपलं जर कार्य आहे ते योग्य प्रमाणे करणं. नाही तर असं एखाद्या कधी करायचं नाही, जे करत बसले रात्र जागत बसले, अभ्यास करत राहिले, आता परीक्षा आली तेव्हा बरं करून राहिले, इतर वर्षभर झोपले, तर असं नको. युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टस्य कर्म कार्य, युक्त स्वप्नाव. स्वप्न म्हणजे जितकं व्यवस्थित जागरण, नाही तर झोपचं 10-12 तास झोपत राहिले नाही जागत असं. तर असे तऱ्हेने योग त्यांना काही प्राप्त होत नाही, असं श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला उपदेशात सांगितलं. हरिओम. तसं धन्यवाद सर. करोनाच्या या संक्रमण काळामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हटलं तर मेंटल टफनेस हा आपण कसा वाढवू शकतो, यासाठी आपला संतुलित आहार आणि शरीरशुद्धी, प्राणायाम, चांगले विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग, हे जे चौसूत्री तुम्ही सांगितली ती मला वाटतं प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. प्राणायामसाठी सुरुवातीला 1-0-2, त्यानंतर 1-1-2, 1-3-2 आणि सरते शेवटी 1-4-2 हा जो फॉर्म्युला तुम्ही सांगितला, मला असं वाटतं प्रत्येकाने याच्यावर विचार करून तो जर कृतीत आणला तर नक्कीच आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती ही प्राणायामाने आणि प्राणायाम, मग ते अनुलोम विलोम असेल,
कपालभाती असो किंवा भ्रामरी असो हे आपण केले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं, त्याप्रमाणे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तास आपण प्राणायाम आणि वेगवेगळं आसनं जर केले तर नक्कीच आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती ही करोनाच्या लढ्यासाठी वापरू शकतो. एवढंच आपण यामधून निष्पन्न झालं असं समजूया. आणि एवढंच म्हटल्यापेक्षा हे पूर्ण आयुष्यभर जर आपण लक्षात ठेवलं तर मला वाटतं प्रत्येक जण या कोरोनारूपी नावेतून पार झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. तुमच्या या मार्गदर्शनाने आम्ही सगळ्यांनी एक बोध घेतलेला आहे आणि नक्कीच तो आम्ही अंमलात आणू.